मी असं म्हणेन की सर्वात प्रथम मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही 5 लोकांना भेटला त्याची नावं लक्षात ठेवलीत का? बर्धनचे नाव लक्षात ठेवलं नाव की हा मी तुम्हाला आता एक टेक्निक शिकवतो पटकन म्हणजे आपण आपल्या पुढच्या विषयावर ही टेक्निक आहे नाव लक्षात ठेवण्याची टेक्निक. काय टेक्निक आहे? नाव लक्षात ठेवण्याची टेक्निक. ओके ही टेक्निक तुम्हाला कशी वापरायची तुम्हाला सांगतो. असं आहे की एखादा नवीन व्यक्ती आपल्याला भेटला हा तर त्याचं आपल्याला नाव लक्षात ठेवायचं. तुम्ही ती शिकायला आला भाषण कला किंवा संभाषण कला बरोबर आहे पण तुम्हाला मी सांगू भाषण कलेमध्ये लोकांची नाव लक्षात ठेवणं पण फार महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला मी सांगतो कसं करायचं. ठीक आहे तर मी तुम्हाला टेक्निक सांगतो. ती टेक्निक अशी आहे त्याला आपण इरा म्हणूया. काय म्हणूया? इरा. ओके तुम्हाला सगळ्यांकडे विनंती आहे तुम्ही आज सगळ्यांना आलाय तुमच्या सगळ्यांकडे माझा व्हॉट्सअप नंबर असेल हो तुम्हाला माझं माहितीपत्र मिळालं असेल. ओके आजचा कार्यक्रम संपल्यानंतर मग तुम्ही तुमचं नाव पुन्हा एकदा मला पाठवा. ओके आणि तुमचा फीडबॅक पण पाठवा की आजच्या कार्यक्रमाला मी आलो होतो तर कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला जेणेकरून आपण टचमध्ये राहू. तर माझ्याकडे ह्या भाषण संदर्भात भरपूर व्हिडिओ मी तुम्हाला ते व्हॉट्सअपला पाठवेल. ओके आणि माझा तो नंबर सेव्ह पण करा तुम्हाला ब्रॉडकास्टिंग लिस्ट मध्ये पण मला ऍड करता येईल आणि एका ग्रुप मध्ये पण ऍड करता येईल. ठीक आहे ब्रॉडकास्टिंग लिस्ट मध्ये तुम्हाला मेसेज तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचा माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह असेल. ठीक आहे तर ही टेक्निक आहे लोकांची नावं कशी लक्षात ठेवायची ही टेक्निक आहे. ठीक आहे ह्याला आपण इरा म्हणूया. काय म्हणूया? इरा. आता असं आहे एखादी नवीन व्यक्ती जेव्हा तुम्हाला भेटते ना त्याचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं. तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं माहिती का? आय म्हणजे इम्प्रेशन. इम्प्रेशन म्हणजे समोरच्या व्यक्तीची छाप आपल्यावर पाडून घ्यायची. काय करायचंय? छाप आपल्यावर पाडून घ्यायची. म्हणजे असं आहे की एखादी नवीन व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटते आपली छाप त्याच्यावर पडते त्याची छाप आपल्यावर पडते. आय म्हणजे इम्प्रेशन. ओके आता इम्प्रेशन हे तुम्हाला त्याचं पाडून घ्यायचं असेल स्वतःवर तर तुम्हाला काय करायचं? रस्त्यावरचा ट्रॅफिक सिग्नल आठवायचा. रस्त्यावर ट्रॅफिक सिग्नल असतो. ओके त्याच्यामध्ये 3 कलर असतात. कुठले कुठले? लाल पिवळा आणि हिरवा. ओके लाल रंग सांगतो आपल्याला थांबा. पिवळा रंग सांगतो पहा किंवा रेडी राहा आणि हिरवा रंग सांगतो जा. ते 3 कलर ट्रॅफिक सिग्नल आपल्याला आठवायचं आहे इम्प्रेशन म्हणून. आणि एखादा नवीन व्यक्ती आला की आपल्याला ट्रॅफिक सिग्नल आठवणार कारण ते इंडिकेटर असतो की इंडिकेटर तो आपल्याला इंडिकेट करतो ना की हवा नाहीये किंवा बाबा काहीतरी पेट्रोल संपलाय वगैरे वगैरे. तसं तो इंडिकेटर सारखा ट्रॅफिक सिग्नल आपल्या डोळ्यासमोर येणार. लाल रंग सांगणार आपल्याला थांबा. हा तिकडे तरी गाडी थांबवा. इकडे काय थांबा? इकडे थांबा काय? टॉकिंग. ओके इकडे थांबा काय? पॉज घे. पॉज काय? तिकडे गाडी थांबवा बरोबर आहे. इकडे काय थांबा? थोडक्यात तुम्हाला सांगतो तुम्ही दरेकी आहे. हा आता तुमचं ह्यांची माझी ओळख आहे. हा मला ह्यांचं नाव लक्षात ठेवायचं.